झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा। शरद पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत पक्षश्रेष्ठींच्या उमेदवारांना सूचना। मवियाच्या 157 जागा निवडून येणार, पवारांकडून विश्वास व्यक्त। शरद पवारांच्या भूमिकेबद्दल सगळ्यांमध्ये संभ्रम। शरद पवार काही करू शकतात, शरद पवारांवर बोलताना संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा दिल्लीतून नाही तर महाराष्ट्रातच होणार, मात्र काँग्रेस नेत्यांना दिल्लीतूनच निर्णय घेऊन राज्यात यावं लागेल, संजय राऊतांचं विधान। मविया किमान 160 जागा जिंकणार, आम्ही 26 तारखेला सरकार बनवणार, खासदार संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। मविया 160 ते 165 जागा जिंकणार, सरकार विरोधात जनतेत रोष, लोकांना बदल हवा होता, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान लहान घटक पक्षांची मोठ बांधणार, छोट्या छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। महायुतीकडून अपक्षांना पैशाची ऑफर, मात्र काही अपक्षांचा आम्हाला पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांचे आमदार निवडून आले तर आम्हाला पाठिंबा देतील, राऊतांचं विधान। सांगोल्याचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांना महायुती आणि मवियाच्या नेत्यांचा फोन करून संपर्क साधल्याची बाबासाहेब देशमुखांची माहिती। कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, देशमुखांची माहिती। बच्चू कडू यांना महायुती आणि मवियाच्या नेत्यांचा फोन, उद्या निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार। शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं सर्व पदाधिकाऱ्यांना वाटतं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर अपक्षांना आमचे दरवाजे खुले, आम्ही काही अपक्षांच्या संपर्कात, शिरसाट यांचा दावा। मुख्यमंत्री ठरला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते, राज्यपाल जे आहे ते राष्ट्रपती राजवट लावा असं सांगू शकतात, उल्हास बापट यांचं विधान। मुख्यमंत्री शिंदेंनी आज संध्याकाळी 6 वाजता प्रवक्त्यांची बैठक बोलावली। निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी भूमिका कशी मांडावी याबाबत चर्चा होणार। मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी केंद्र सोडू नका, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राच्या बाहेर पडू नका, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देणाऱ्या वरिष्ठांकडून मविया नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना। मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून खबरदारी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरेंचा संवाद, उमेदवारांनी काय काळजी घ्यावी याबाबत ठाकरेंचं मार्गदर्शन। सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला अपक्षांची गरज पडणार नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। गुलाबराव पाटील यांचा पराभव होणार, सरकार स्थापन करण्यासाठी गुलाबराव पाटलांचीच गरज पडणार नाही, राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा। भारतीय जनता पार्टीच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी आम्हाला त्रास दिला, रोहित पवार यांचा आरोप। कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही, उद्या निकाल लागल्यानंतर जनतेला विचारून निर्णय घेणार, नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया। उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल, राज्यातील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय, निकालानंतर ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून व्यवस्था। नाशिक शहरात 5 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार, मतमोजणीसाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हींसाठी आव्हानाचे, बहुमत किंवा बहुमतात जवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार, सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता। ऍक्सिस इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज, महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा। टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार, महायुतीला 175, मवियाला 100 जागा मिळण्याचा अंदाज। नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये फॉर्म 17C मध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत, निवडणूक अधिकाऱ्यांनी बदल उमेदवाराला कळवला नाही, ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे आरोप। संभाजीनगरात विधानसभा निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी, पोलीस आयुक्तांकडून नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना तंबी, विजय उमेदवारांनी मिरवणूक काढल्यास गुन्हा दाखल होणार। नागपुरातील 6 पैकी 4 जागा आम्ही जिंकणार, काँग्रेस आमदार विकास ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। निकालानंतर नागपुरातील विजयी आमदारांना एकत्र ठेवणार, विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। जळगावच्या पाळधीत गुलाबराव पाटलांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं महादेवाला साकडं, लाडक्या बहिणींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण. शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार. मतमोजणी 33 टेबलवर 300 कर्मचाऱ्यांद्वारे 17 फेऱ्यांमध्ये होणार. रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण. 23 ते 28 राऊंडमध्ये मतमोजणी होईल. जळगावात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. मतमोजणीसाठी 570 कर्मचारी तर टपाली मतदान मोजणीसाठी 330 कर्मचारी नियुक्त. नाशिक शहरात 5 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार. मतमोजणीसाठी 2000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात. निकालाआधीच अलिबाग शहरात महेंद्र दळवींचे अभिनंदनाचे बॅनर झळकले. शिंदे गटाचे महेंद्र दळवी अलिबागमधून निवडणुकीच्या रिंगणात. भोसरी मतदारसंघाचे भाजप उमेदवार महेश लांडगेंच्या विजयाचे बॅनर. महेश लांडगे यांनी हॅट्रिक केल्याचे निकाल येण्याआधीच बॅनर झळकले. साताऱ्याच्या पोवई नाका परिसरात भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंच्या अभिनंदनाचे बॅनरही झळकले. शिवेंद्रराजे साताऱ्याच्या जावळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकच्या नामांकित हॉटेलमधील सापडलेल्या कोट्यावधी रुपयांची द्विस्तरीय तपासणी होणार. मतदानापूर्वी हॉटेलमधून 1,98,00,000 रोकड जप्त झाली होती. नवाब मलिकांवरील गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत समीर वानखेडेंची मागणी. वानखेडेंकडून राज्य सरकारविरोधात याचिका दाखल. निवडणुकीच्या कामाला लागलेल्या 98 बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल. गोंदिया आगारातील एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांनी वाढ. सीएनजीचा दर 87 रुपये किलोवर. दरवाढीमुळे वाहन चालकांना फटका. पुणे शहरात सीएनजी गॅसचे दर किलोमागे 2 रुपयांनी वाढले. नवीन दर 87.90 रुपये प्रति किलोवर. आजपासून दरवाढ लागू. अनिल परब यांचा दापोलीतील अनधिकृत साई रिसॉर्टला संरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. अनिल परब, सदानंद कदम आणि मुंबई उच्च न्यायालयाने केलेली याचिका फेटाळली. विठुरायाचं थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी 120 हातांचे पागोटे आणि उबदार कानपट्टीचा वापर. शेकडो वर्षापासून पंढरपुरात विठ्ठलाच्या अंगावर शाल आणि डोक्याला कानपट्टी बांधण्याची परंपरा. छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोत नवीन जलवाहिनीच्या हायड्रोलिक चाचणी दरम्यान पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटताच परिसरात उंच कारंजे, मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं. जालना परभणी महामार्गावर पुलाचे कठडे तुटल्याने अपघाताची स्थिती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष. नागरिकांकडून पूल दुरुस्तीची मागणी. वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली तरी दरात वाढ नाहीच. सोयाबीनला 4,100 ते 250 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. यंदाच्या 10वीच्या परीक्षेत गणित विज्ञान उत्तीर्णतेचा निकष हा जुनाच. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी पास होणार. 10वी-12वी अंतिम परीक्षांचं वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची सुरू होणार. सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई लेखी परीक्षा सुरू होईल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर.